नमस्कार प्रेक्षकांनो, धैर्य सावीच्या आयुष्यात आलेलं नवीन वादळ आता पुढे नेमकं काय होणार? प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच रंजकदार असा दाखवला. इकडे आपण पाहतोय धैर्य मात्र आता पुरता कोलमडून गेलेला असतो आणि तो चक्क आता इकडे सावीला विचारतो, सावी अगं का, कुणाच्या प्रेशरमध्ये तू हे सगळं करतेस का? सावी मात्र काहीच बोलत नाही. इकडे मात्र सावी स्वतःच पूर्णपणे तुटलेली असते. तिच्या मनात सतत एकच विचार असतो की आता पुढे काय करायचं. अक्षरशः देवाला ती प्रार्थना करते, रडत असते, स्वतःला दोष देत असते. इराच्या इन्फ्लुएन्सच्या खाली येऊन आपण जे काही केलं तेच तिला आता आठवत असतं. तिला आठवतं इराला दिलेलं ते वचन, ते म्हणजेच धैर्यपासून डिवॉर्स घ्यायचा आणि त्याच्याकडून खूप मोठी आता पोटकी मागायची, तरच तुझ्या बापाला मी सोडणार आहे. आता हे सगळं तिच्या मनावर सारखं तेच आठवत असतं. ती खूप मोठा निर्णय घेते आणि प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता अनुराधासुद्धा एक खूप मोठा निर्णय घेते. ते म्हणजे पॉलिसीचे कागदपत्र सह्या करून देते. त्यामुळे मधुसूदनच्या मृत्यूनंतरचे पैसे तिला आता मिळणार असतात. परंतु प्रेक्षकांनो, आपल्याला खूप मोठा टर्न पाहायला मिळतोय. सावी तिकडे येते आणि तो कागदच फाडून टाकते. आता पॉलिसीचे पेपर असे फाडले म्हणून सगळ्यांना धक्काच बसतो. केतन आणि दीपा तर पुरते हादरूनच जातात. मग काय, इकडे आता केतन इतका संतापतो, सावीला म्हणतो, अगं मूर्ख आहेस का, आता तरी रियालिटी स्वीकारा, आपले बाबा जिवंत नाही आहेत. सावी म्हणते, माझे पप्पा जिवंत आहेत, त्यांना काही झालेलं नाही आहे, मी त्यांना परत आणणार आहे. दीपा सावीला आता बोलते, अगं जर तुझे बाबा जिवंत असतील ना, काहीतरी प्रूफ दाखव. सावी सगळ्यांच्या समोर आता वचन देते की आपल्या बाबांना म्हणजेच आपल्या पप्पांना ती आता वापस आणणार आहे. हे ऐकून सगळेच आता शॉक होतात. इकडे धैर्य सावीची खूप वाट पाहत असतो, सतत तिला कॉल करत असतो, पण सावी अजिबातच धैर्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देतच नाही. आता मात्र तो खूप बैचेन होतो. दामिनी त्याला शांत करायचा खूप प्रयत्नही करते, पण धैर्य मात्र खूपच अस्वस्थ झालेला असतो. अक्षरशः ती त्याला काहीतरी घरगुती टोटकाही सांगते. अरे हा उलटा पालथा तांब्या दारात ठेवला ना, त्यानंतर आपण ज्या व्यक्तीची आतुरतेने वाट बघतोय ना, ते माणूस लवकर घरात येतो. आता मात्र प्रेक्षकांनो, इरा मुद्दामून सावीबद्दल आता बोलून वातावरण चांगलं तापवण्याचा प्रयत्न करत असते. धैर्य तिला अजिबात भाव देत नाही, तिलाच उलट सुनावतो, अगं तू घरात फक्त सावीमुळे आहेस, तुझी लायकी आहे का मुजुमदारांच्या घरात राहायची? सावीने आणलंय म्हणून तू इथे आहेस. घरी परत आता आल्यावर प्रेक्षकांनो, सावी आता तिच्याकडे बघते. सावी मात्र सगळ्यांनाच धक्का देते. आता सावी मात्र इकडे आता म्हणत असते, धैर्य मला तुमच्यापासून आजच्या आज घटस्फोट हवाय. आणि हे ऐकून मात्र सगळे स्तब्ध होतात. प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरून जाते. धैर्याला तर अक्षरशः विश्वासच बसत नाही. अगं सावी काय बोलतीस तू? सावी पुढे म्हणते, तुम्ही मला जर मोकळं केलं तरच, मी माझ्या नावावर ही प्रॉपर्टी केली तरच मी तुम्हाला सोडणार आहे. आणि हे ऐकून अक्षरशः भास्कर, विलास, दामिनी सगळेच तिचा विरोध करतात. धैर्य एक क्षणही न दवडता सगळी प्रॉपर्टी आता चक्क सावीच्या नावावर करतो. आणि हे बघून मात्र पुरते मुजुमदार मात्र हादरून जातात. आता दामिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. धैर्य शांतपणे सांगतो की प्रॉपर्टी मोजता येते, पण माझं सावीवरचं प्रेम, त्याचं काय, त्याला कोण मोजणार आहे? ते ऐकून सावी तर पुरती कोलमडून जाते. मित्रांनो, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. सावी रूममध्ये जाते, पूर्णपणे कोसळते, रडत असते, स्वतःला दोष देत असते. पण तेवढ्यात धैर्य तिकडे येतो आणि तिला थांबवतो. सावी त्याला सॉरी म्हणते आणि त्याला चक्क मिठी मारते. मित्रांनो, धैर्य पुन्हा एकदा विचारतो, सावी खरं सांग, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, हे सगळं तू का करतेस, कुणाच्या सांगण्यावरून करतेस? पण प्रेक्षकांनो, सावी अजिबात बोलत नाही. शेवटी ती ते डॉक्युमेंट फाडून टाकते. आता मालिकेत पुढे काय होणार? सावी धैर्य खरंच डिवॉर्स घेणार का? इराचा प्लॅन यशस्वी होणार का? आणि आता इकडे मात्र इरा सावीच्या पप्पांना खरंच मारून टाकणार. सावीचे पप्पा जिवंत आहेत हे सगळ्यांसमोर इरा आता कसं दाखवणार? सावी कसं सगळं समोर आणणार? हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.